नमस्कार मित्रांनो, सिने विश्वात दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहेत। अशातच तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचा घटस्फोट झाला असून ते विभक्त झाले आहेत। या जोडप्यानंतर मयुरी वाघ आणि पियुष रानडे हे दोघे घटस्फोट झाला असून विभक्त झाले आहेत। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। मयुरी वाघ आणि पियुष रानडे यांची ओळख अस्मिता या मालिकेच्या सेटवर झाली। एकत्र काम करताना त्यांची मैत्री झाली आणि पुढे ते प्रेमात पडले। काही वर्षाच्या रिलेशनशिप नंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केले। लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले, पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या। ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला त्याच व्यक्तीकडून दुखावलं गेलं। कठीण काळाचा परिणाम झाला, मानसिक आरोग्यावर आणि कुटुंबावरही झाला होता। शेवटी स्वतःच्या आयुष्यासाठी त्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोघेही घटस्फोट घेऊन विभक्त झाले आहेत। तर मित्रांनो, मयुरी वाघ घटस्फोटानंतर आता राकेश बापट यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत। कारण एवढे दिवस राकेश बापट आणि तेजश्री लग्नबंधनात अशा अफवा उठल्या होत्या, परंतु खऱ्या आयुष्यात राकेश बापट घटस्फोटानंतर मयुरी वाघ हिच्या सोबत लग्नबंधनात अडकणार आहे हे सत्य आहे। अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत। तर मित्रांनो, ही जोडी योग्य आहे का? या जोडीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।